मग हीच तुझी शिक्षा असं समज. हजारदा सांगून पण माझ्या लेकाच्या जवळ गेलीस ना तू. रात्री अपरात्री त्याला घेऊन बाहेर गेलीस ना. हनीमून केलास ना तू. तुला काय वाटलं? तुझ्या मनात येईल तशी वागशील तू. माझ्या शब्दा बाहेर जाशील आणि तरी बी शांत बसेल मी. बिळट ही फक्त सुरुवात आहे. तिथून पुढं ध्यानात ठेव. जेव्हा जेव्हा तू त्याच्या जवळ जाशील का नाही तेव्हा तेव्हा मी समजा असं करत राहील. ही ध्यानात ठेव. मंजू वहिनी तुम्ही शांत व्हा. चला हात बघा किती भाजलेत. चला आपण मलम लावूया तर. चला डिरेस घालती. नेपाळात मंजू वहिनी नका ना रडू तुम्ही. थांबा मलम लावते मी तुम्हाला. आओ मंजू वहिनी. आओ मंजू वहिनी तुमचे हात भाजलेत. मला मलम लावते त्या हाताला. आओ मंजू वहिनी नंतर शोधा सगळं. आओ मंजू वहिनी सगळे झालं तुमचं. बस आता इथं मलम लावू द्या मला तुमच्या हाताला. बघू अहो मंजू वहिनी किती भाजले ते. हळू हळू. मंजू वहिनी मी एक सांगू का. तुम्ही जास्त त्रास नका करून घेत जाऊ. नाही म्हणजे बोलायला सोपं आहे पण मम्मींचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ना कसा आहे ते. तुम्ही जास्त त्रास करून घेणार त्या तुम्हाला जास्त त्रास देत बसणार. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा. सत्य त्याला समजा सांगून टाका म्हणजे काही प्रॉब्लेमच येणार नाही. सॉरी सत्याला यातलं काहीच सांगायचं नाही ना. सत्यदादापासून किती दिवस लपून ठेवणार आहे तुम्ही ते नाही माहित मला. पण तू सत्याला यातलं काहीच सांगणार नाहीस. अहो पण का. सत्यदादा तर तुमच्या बाजूने आहे ना. मग का नाही सांगायचं मी त्याला. जर मम्मीने आपल्याला वेगळं करण्यासाठी परत काही कारस्थान केलं किंवा कसले बी प्रयत्न केले तर लगेच आपण हे घर सोडायचं. तुला शपथ आहे माझी सवय. सत्याला यातला एक बी शब्द सांगायचा नाहीस. आओ पण मंजू तुझा आता एक बी प्रश्न विचारू नकोस. माझ्याकडे नाही त्याची उत्तर. ठीक आहे मी जाते पण तू मला जर जास्त त्रास झाला ना तर ते मलम लावून घ्या सारखा सारखा. मिश्रीवाली बाई आता मंजू तिच्या संसारात रमली. आता तिच्याकडनं पैसे येणं लय अवघड आहे. पण आपण एक करू शकतो ना. डीजेचं आमरीचं लगीन लावू शकतो. जर का आपण डीजेचं आमरीचं लगीन लावलं आणि मंजूला अशी धमकी दिली की मी आमरीच्या संसारात काड्या करीन काट्यानं काटा काढीन असं तर तू करू शकते ना. आणि मग अशी धमकी देऊन मंजूकडनं पैसे घेता येतील. आव माझ्या बी तीच मनात होत. अगं कुठं वर तोंड करून कचरा लावायला लागलीस. ही काय तुला कचरा लावायची जागा दिसती बाय.
तुझ्या दारात लाव का म्हणजे तुला कळल लोकांच्या दारात कसा कचरा लावायचा ती लाव बरं माझ्या दारात तू कचरा मीच दिसले का तुला इथं कचरा लावायला आखी वस्ती तुझ्या दारात इथं कचरा लावती ती दिसत नाही व्हय तुला अगं पण रोज काय लावतीस का दुनिया आली का लावायला अगो बया आव देसाई बाय आणि माने बाई दोघी जणी बनते ते वाटत अगं कोण नाही कचरा लावीत हिथं काय दुसरी अगं कशाला बांधताय अहो बघा की ही माने बाई रोज इथं कचरा लावती त्याला नाही अगं रोज उठून एकमेकींची तोंड बघायची आपापसात बोलून मिटवा की विषय काय मिटवायचंय थांबा आता इथं चांगलंच मिटवते मी कसा ये तू चला आपण बी जाऊया आणि त्यांच्या भांडणात त्याला होतो या माने बाय ग बसा शांत शांत थंड घ्या जरा थंड घ्या काय झालं सांगा आता अहो ही माने बाई रोज कचरा टाकते दारात दोघी बी एकामेकाच्या दारात कचरा टाकते त्या आता शेवटी कचरा तो कचरा सोनं तर नाही नो का मग ह्यो कचरा न्यायला आपल्या दारात रोजच्या रोज कचऱ्याची गाडी येते का नाही मग ती गाडी उद्या सकाळच्याला दारात येईल आणि समजा कचरा उचलून नेल सुटला प्रश्न रत्नाताई एकच नंबर बघा चांगली आयडिया केली दोघींचं भांडणच मिटवून टाकलं अहो रत्नाताई धन्यवाद बर का तुम्ही आमचं भांडण मिटवलं ते मला तर तुमच्यामध्ये एक भावी नेता दिसते काय सांगतायचा महिला नेता सुटला का नाही प्रश्न हा आता शांतवाणी आपापल्या घरात जाऊन झोपा हा जावा चला चला वाघमारे फायनली निवडणुका जाहीर झाल्या बघा तुम्हाला सांगतो आधीच कामाला सुरुवात केली होती म्हणून लय बरं झालं आता तात्यासाहेब आले ना की परत कामाला जोमानं सुरुवात करता येईल मी तुम्हाला सांगतो यावेळी ना सगळे नगरसेवक जनता शक्ती पार्टीचेच असणार आहे 100% गॅरंटी आहे माझी वाघमारे काय झालंय काय नाही वाघमारे हे बघा तुमचा चेहरा ना लय बोल काय स्पष्ट दिसते काहीतरी झालंय काय झालंय अरे काहीच नाही तू पण काय तू बस मी पाणी घेऊन येते त्याच्यासाठी वाघमारे काय झालं बघू वाघमारे हो काय वाघमारे केवढं भाजले कसं काय भाजलं तुम्ही पण ना या इकडे बसा बघू पटकन बसा बघू तर पाणी आणायला जातो हे करतो ते करतो कशामुळे भाजलंय सांगा पटकन काय नाही वाघमारे सांगा म्हणतोय ना कशामुळे भाजलंय वाघमारे तुम्हाला विचारतोय मी कशामुळे भाजलंय एवढं ते गरम तव्याला हात लागला गडबडीत लक्षातच आलं कशाला एवढा वेंधळेपणा करायचा नाही मग मी बोलते ना ते एकदम बरोबर आहे बघा वाघमारे तुम्ही ना खरोखर नेबळट आहे म्हणजे तुम्हाला घरातली बी कामं करायची असतात बाहेरची बी कामं करायची असतात सगळं तुम्हालाच करायचंय हे बी करायचंय ते बी करायचंय असं कसं होईल जरा ड्रेसिंग केलं ना की अजून बरं वाटेल तुम्हाला नाही आपण एक काम करू आपण ना स्वयंपाक करायला एक बाई ठेवू म्हणजे तुमचा लोड बी कमी होईल जरा अजिबात नाही मला नाही आवडत असं दुसऱ्याने आपल्या घरात येऊन काम केलेलं मग आता ह्या हाताने कशी घरातली कामं करणार आहे त्याला काय होईल की बरं बरोबर ज्या ऐकतील त्या वाघमारे कसल्या तुम्ही कुणाचंच ऐकू नका तुम्ही ना सगळं स्वतःच खरं करा माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की जरा स्वतःची काळजी घ्या स्वतःकडे जरा लक्ष द्या स्वतःला जरा जपा सत्या माफ कर मला
नाईलाजानं खोटं बोलावं लागते मला तुझ्याशी. माझ्यामुळं तुझ्यात आणि या घरात अंतर येऊ नये म्हणून खोटं बोलते मी तुझ्याशी. झालं वाघमारे, झालंच. काळजी करू नका तुम्ही. अजून किती दिवस आपण हे समजा सहन करायचं? आपल्या वस्तीत पाण्याचा प्रॉब्लेम आहे. कधी धो येतया तर कधी अजिबातच येत नाही. वस्तीतल्या माणसांनी 4-4 किलोमीटर लांब चालत जायला लागतंय पाणी आणायसाठी. पण नाही, आता आपण ही सहन करायचं नाही. आपण नगरपालिकेवर मोर्चा घेऊन जायचं. मोर्चा न्यायचा नगरपालिकेवर. आपल्या हक्काचं पाणी आपल्याला मिळालंच पाहिजे. आपल्या हक्काचं पाणी आपल्याला मिळालंच पाहिजे. चला माझ्या संग आपण नगरपालिकेवर मोर्चा घेऊन जाऊ. चला. हो रत्नाताई, थांबा थांबा थांबा. हो रत्नाताई थांबा. बघितली का रत्ना काटेची दहशत? आपण नुसतं नगरपालिकेवर मोर्चा घेऊन जायचं म्हणलं तर नगरपालिकेची माणसं हित्त आली आपल्याला भेटाय. अहो रत्नाताई, तुम्ही आंदोलन केले की आमची वाट लागते. मोठे साहेब आमच्यावर कावतात आणि ही बातमी अख्ख्या साताराभर होते. हा, मग ह्याचा विचार आमच्या वस्तीतलं पाणी कापायच्या आधी तुम्ही करायला पाहिजे होता. काय म्हणताय? अहो ताई, माफ करा, चूक झाली आमच्याकडून. इथून पुढे असं होणार नाही. काय पण करा आणि रत्नाताईच्या वस्तीतलं पाणी सोडा. रत्नाताई, 2च मिनिटात तुमच्या वस्तीतलं पाणी येईल. ओ रत्नाताई, पाणी आलं आणि ते बी लई फोर्सने आलंय बघा. काय सांगताय? रत्ना काट्यांचा. रत्नाताई काटेंचा. रत्नाताई तुम आगे बढ़ो. रत्नाताई काटेंचा. रत्नाताई तुम आगे बढ़ो. निवडून आली रत्नाताई काटेंचा विजय. सकाळ झाली. सकाळ अगं रात्रच आहे अजून. का पोकलतय एवढं? कशाला पाहून घालताय? कशाला पोकलताय? ए आत्ते, अगं काय झालं एवढं रात्रीचं आरडायला? किती जोर जोरात आरडतेस? सपान पडलं होतं. स्वप्न? असलं कसलं स्वप्न पडले? आणि ते दोघांना एकत्र. मावी आवरे जा तुम्ही झोपा. मी बघतो दोघांकडे. झोपडाय नाही ते दोघांना असं काहीतरी होत असतं. जाऊ दे जा मामी, तुम्ही नका टेन्शन घेऊ. जा झोपा. सवे, अगं मला बोलवायचं नाही सोय. सरक, मी मदत करते. आऊ मंजुळी थांबा. तुम्ही कशालाच हात लावायचं नाही. का बरं? तुम्ही मला शपथ घातली होती ना, मग आज तुम्हाला माझी शपथ. तुम्ही कोणत्याही कामाला हात लावायचं नाही. तुम्ही बसा बरं, मी करते समजा काम. तुम्ही बसा. झाली तयारी? होय. हात कसा आहे आता तुझा? बरे. मंजू, अगं काम करताना थोडंसं सावध राहत जा की. काळजी घेत जा स्वतःची. हे बघ, तू या घराचा कणा आहेस आणि तुला काही झालेलं या घराला अजिबात परवडणार नाही. कळतंय ना? ये, आज सवी नाश्ता बनवते. सत्या, तुला विचारून म्हणते पण विसरून जाते बघ. निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे रे? एकच नंबर सुरू आहे. बया, आणि उमेदवारी कोणाला मिळणार? हा काय प्रश्न आहे वेळ सपनावीने? आओ, तिकीट कुणाला मिळणार हे अख्ख्या साताऱ्याला ठाव आहे. तिकीट बी साताऱ्याला मिळणार आणि निवडून बी तेच येणार. हा, सत्य फौजी जिंकून आले का नाही? कसं नाचणार आहे का नाही? तसं काय सातारा ठिका धरेन. हे बघा, सत्याला जर तिकीट मिळालं आणि तो निवडून आला तर या गोष्टीचा आनंदच आहे. कारण आता सध्या राजकारणाच्या दलदलीमध्ये तुझ्यासारख्या लोकांची खरंच राजकारणाला गरज आहे. या समाजाला गरज आहे. अरे, तुझ्यासारखी पोरं राजकारणात येत आहेत, समाजाचं काहीतरी भलं करतायत, म्हणून तर अजून लोकांचा राजकारणावर विश्वास आहे. एकदम बरोबर बोलले बघा चित्रकार. हे बघा, हे सगळं तुमचं माझ्यावरचं प्रेम आहे, पण माझी अशी काहीच अपेक्षा नाही.
पक्ष मला जे काय काम सांगत ते इमानदारीने करायचं एवढंच ठरलंय मग. तुला तर तसंच वाटणार ना दादा. आम्हाला सगळ्यांना ठाव आहे बाबा, तात्यासाहेब तुलाच तिकीट देणार ते. आणि त्यांना पण माहितीये की लोकांना नगरसेवक म्हणून तूच पाहिजेस. वाघमारे, आपल्याला निघायचं आहे ना, लवकर आवरा. सावकाश खावा. अरे काय रे पप्या, सकाळ सकाळी असं खाली कशाला बसलायस? आणि तोंड का असं केलंस? काय सांगू तुम्हाला, कोळ झालं बघा. माझ्या नटीची आठवण आली, म्हणलं मिठी मारावी. फोन केला तिला, बोललो मला मिठी मारायची आत्ताच्या आत्ता. तो तिच्या आईनेच फोन उचललाय. म्हणलं घोळ झाला. काय? अरे काय लागा, आधी बघायचं तरी नक्की कोण फोनवर आहे ते. तिच्या फोनवर फोन केला म्हणलं तिनंच उचलाय पाहिजे ना. तिच्या आईने कशाला उचलायचं? झालं गोळ सगळा. ती जाऊ दे सत्य दादा. अरे अभिनंदन अभिनंदन. अरे निवडणुकीसाठी कॉंग्रॅच्युलेशन ना तुला. ए पप्या, आधी तिकीट तरी मिळू दे. आधी सुगं सोडून जाऊ नका सगळे. अरे सत्या दादालाच तिकीट मिळणार. अरे तात्यासाहेबांकर दुसरा कोण आहे माणूस? आपला सत्य दादा. तुझा प्रचार असा करू ना एकदम दणक्यात, समोरच्याचा कार्यक्रमच फिक्स झाला पाहिजे. डिपॉझिट जप्तच डायरेक्ट. आपण डायरेक्ट बोलायला आपलाच आहे. दादडंग नादडंग दादडंग नादडंग, संपला विषय. अरे कार्यक्रम फिक्स नंतर करता येईल, आधी उमेदवारी तर जाहीर होऊ दे. बरं वाघमारे, तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं, मी राहू का उभा निवडणुकीला? हा मग सत्या, लोकांच्या लय अपेक्षा तुझ्याकडनं. आणि त्यांना पण कळू दे की हा सातारचा वाघ संधी मिळाल्यावर काय काय करू शकते ते. आता कसं बोलली बघ मंजूताई, एकच नंबर. चल मी जाऊ. हा अप्या, तुम्ही नसते कुठाने करत बसू नको, लक्ष दे कामाकडे. अरे काय सत्य दादा, चल. गुड मॉर्निंग भारती मावशी. गुड मॉर्निंग मंजू. मंजू, अगं हाताला काय झालं? पट्टी कशाला लावली? ते स्वयंपाक करताना गरम तव्याला हात लागलाच. काय ग मंजू तू? मुकदम साहेबांचा विजय असो. 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 बस बस बस. बघल तेव्हा येत आहे, बघल तेव्हा जात आहे. काय गोंधळ लावलाय? काय खुसपुढे काय चाललंय? काय म्हणणं काय तुमचं? हो, असं काय म्हणताय साहेब? त्या दिवशी तुम्हीच नाही का, आम्ही सगळं कायद्याप्रमाणे करतो, आम्ही सगळं कायद्याप्रमाणे केलंय, कायद्याने चालतो असं म्हणाला होतात. मग आज आम्ही इथं कायद्याने चाललोय, कळलं? वकील साहेब, हो तुम्ही बघत काय बसलाय? द्या प्रेमपत्र, द्या मॅडम ना. कसलं प्रेमपत्र? ठीक आहे. काय कोर्टानं मुकदम साहेबांना जामीन मंजूर केलाय. एवढं लवकर? ठीक आहे, त्यांना बेल मिळाली आहे, सोडावं लागेल. सोडा. खुसपुटे, मुकदमांना सोडा. येस सर. मुकदम या बाहेर या. सर
काय झालं चला की बाहेर. असाच जाऊ का बाहेर? हा? अरे तुम्ही लोक चांगले आहेत, बाहेरचे लोक लय डेंजर आहेत, दगड मारतील लोक मला. हं? अरे आता कपडे घालायला लागणार ना भोसपीटा साहेब, काही लोकांचे कपडे उतरवायचे ना मला. ए बायको काय आणलंय का नाही? समीर द्या साहेबांना. हा बघा चेक करा ते पण, बॉम्ब बी मासाला एखादा. हा ना इथं. हो मॅडम आता काय इथंच बघणार का? तिकडं वागा ना माग, बायको आहे माझी इथं. हाताला काय लागलं मॅडम? पट्टी बांधली म्हणून. लागणारच ना हाताला. नको त्या प्रकरणात तुम्ही हात घालता तर ती इजा थोडी होणारच आहे का नाही? असं काय मॅडम, तुम्हाला मी म्हणलं होतं ना की मी निर्दोष आहे. हो तरी पण त्या तात्या साहेबांच्या इशाऱ्यावर तुम्ही मला अटक केली. असं चालायचंच. काय सत्तेत असणारा माणूस आहे बाबा त्यो तात्या साहेब. आमचं काय, आम्ही तर काय साधी सुधी माणसं. मुकादम हे बघा, तुम्ही म्हणताय तसं तात्यासाहेबांचा याच्याशी काही संबंध नाहीये. लक्षात घ्या, त्या गुंडांनी त्या पत्रकाराला मारलं, तुमचं नाव घेतलं म्हणून हिने तुम्हाला अटक केली. मला मान्य ना तुम्ही चांगले माणूस आहात, तर मला वाटतं या परिस्थितीत पुन्हा आपली भेट होऊ नये. ठीक साहेब, तुम्ही म्हणताय तसं आपण मानू एक. पण तात्या साहेब या मॅडमना आपली लेख मानतात. मग आता आम्ही बी यांना तात्या साहेबांची लेख म्हणूनच वागवणार. म्हणजे अहो सन्मानानं. हो हा, तुम्हाला तर माहिती आहे आय एम रिस्पेक्ट टू वुमन टू मच, व्हेरी मच आहे ना. काय बायको, बरोबर का नाही? करेक्ट. करेक्ट. चला येऊ.